तर हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? तर आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, खूप 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 आनंदात असाल. तर थंबनेल बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल तर की मी आज तुमच्यासोबत कोणती रेसिपी शेअर करणार आहे. तर रेसिपी म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा. माझी खात्री आहे की एकदा जर तुम्ही ही रेसिपी बनवली ना, तर पुन्हा पुन्हा बनवाल. तर व्हिडिओला अजिबात उशीर न करता मी लगेच सुरुवात करते. पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा, कारण तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा. तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात आपण. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी तरी मला इकडे चहा घ्यायचा आहे, कारण चहा घेतल्याशिवाय तर माझं कुठलंच कामाला सुरुवात होत नाही. तर चला, तर सगळ्यात आधी आपल्याला इकडे 2 वाटी तांदूळ घ्यायचा आहे. तर हे रेग्युलर तांदूळ आहे जे आपण म्हणजे घरी वापरतो, तो म्हणजे बिर्याणीसाठी आपण असे लांबडे तांदूळ वापरतो. तर ते हे नाही आहेत, रेग्युलर घरी जे यूज करतो तेच मी घेतलेत. तर सगळ्यात आधी तर तांदूळ आपल्याला छानपैकी म्हणजे 1-2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायचे. फक्त धुवूनच घ्यायचे, भिजवायचे वगैरे अजिबात नाही. आणि शिजवून वगैरे पण घ्यायचे नाही आहेत आपल्याला ते तांदूळ, कारण आपण डायरेक्ट कुकरमध्ये झटपट अशी बिर्याणी करणार आहे. त्यामुळे शिजवून वगैरे घेण्याची काहीच गरज नाही आहे. तर तांदूळ छान धुवून घेतलं आणि गॅसवरती इकडे कुकर ठेवला गरम व्हायला. तर कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि अगदी म्हणजे मोजक्याच साहित्यात, मोजक्याच मसाल्यात मी हा भात करणार आहे. अगदी काहीच तामझाम न करता. आणि खडे मसाले वगैरे पण काहीच मी यूज करणार नाही आहे ह्यात. फक्त आपल्याला गरम मसाल्याची पुडी आणि गरम मसाला आणि धनेपूड आपल्याला हवे. तर हे फक्त 2च रेडीमेड मसाले मी यूज करणार आहे. आणि आता कुकर गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल, आणि तेल पण जास्त टाकायचं नाही आहे, कारण ऑलरेडी आपल्या भाजीमध्ये भरपूर तेल असते आणि रस्स्यामध्ये. तर फक्त 2च पळ्या इकडे तेल टाकलेलं आहे. तर त्याला तेल थोडंसं गरम झालं की मग ह्यामध्ये फक्त मी जिऱ्याची फोडणी देणार आहे. बाकी खडे मसाले वगैरे, तेजपत्ते वगैरे काही मी टाकणार नाही आहे. एकदम साधी सोपी बिर्याणी आपली, पण टेस्टला एकदम भारी होते बरं का. तुम्ही नक्की करून बघा आणि मग मला सांगा. तर इकडे जिरे मी टाकलेत. जिरे थोडेसे तडतडले की त्यानंतर मग आपल्याला यामध्ये कांदा टाकायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. अगदी म्हणजे करपला तरी चालेल, पण कच्चा राहता कामा नये. कारण कांदा जर थोडा जरी कच्चा राहिला तर मग आपली बिर्याणी अशी ते काय म्हणतात मेळमेळ अशी होते. तर कांदा लक्षात ठेवून म्हणजे छान भाजून घ्यायचा अगदी करपेपर्यंत, थोडा असा म्हणजे गोल्डन ब्राऊन ज्याला म्हणतात तसं. तर त्यानंतर टोमॅटो मी टाकून घेतला आणि आता सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची. हे सगळं छान भाजून घ्यायचं. आणि आता तर मग गॅस फुल आहे आपला, पण एकदा का मसाला टाकला की मग गॅस आपल्याला लो म्हणजे मिडियम करायचं. तर मसाल्यामध्ये फक्त मी इकडे हळद आणि धनेपूड आणि आपला गरम मसाला एवढं हे 3च टाकणार आहे. तेही जास्त नाही, थोडंच टाकायचं आहे, कारण असंही रस्स्यामध्ये सगळे हे मसाले मी टाकलेले आहेत. तर मसाला टाकला, हे छान असं परतून घ्यायचं आहे थोडा वेळ. आणि त्यानंतर मग आपल्याला ह्यामध्ये आपण जे धुवून घेतलेले तांदूळ आहेत ना, तर ते आपल्याला टाकायचे त्यात. तर थोडा वेळ असंच परतून घ्यायचं. आणि ह्या वेळेस आपल्याला गॅस कमी करायचा, कारण मसाले जळण्याची शक्यता असते. तर ते अजिबात जळून द्यायचे नाहीत, नाहीतर सगळ्या भाताची वाट लागेल आपल्या. तर त्यानंतर हे मी तांदूळ टाकून घेतले आणि आता थोडा वेळ 2 ते 3 मिनटं छान परतून घेऊन लगेच मग त्यामध्ये आपल्याला आपला रस्सा टाकायचा आहे. तर रस्सा पण वरचा म्हणजे जास्त तळात म्हणजे असं जास्त ढवळून टाकायचं, फक्त वरचा टाकायचं. कारण कसं असतं, हाडकाचे बारीक कण खाली राहिलेले असतं सगळ्यात शेवटी. तर ते जर भातामध्ये आले ते असे दाताखाली येतात, तर ते बरोबर. आणि लहान मुलं वगैरे घरी असतील तर मग तर त्यांच्या म्हणजे
पोटात जाण्याची पण शक्यता असते, म्हणून मग फक्त वरचा रस्सा आपल्याला ह्यामध्ये टाकायचा आहे. तर झालं. आता कुकरचं झाकण लावून एक फुल गॅसवरती 2-3 आणि कमी गॅसवरती 1 शिट्टी एवढंच करायचं आहे. आणि तयार आहे आपला बिर्याणी, रस्सा बिर्याणी, सॉरी. तर खूप मस्त बिर्याणी होते, तुम्हाला मी दाखवते. मी तर ही नेहमी करते, म्हणजे आमचं फिक्स असतं. म्हणजे रस्सा मी मुद्दाम करताना जास्त करते, जेणेकरून थोडासा तो शिल्लक राहिला आणि मला हा भात करता येईल. तर बघू शकताय किती मस्त आणि झटपट होणारी आपली बिर्याणी तयार आहे. तर इकडे मी प्लेटिंग करून घेते, मग तुम्हाला दाखवते. तर खूप छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा एकदा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी खात्री आहे एकदा केल्यानं तुम्ही पुन्हा पुन्हा कराल. तर चला, रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर सुद्धा करा. आणि जाता जाता एक